महाराष्ट्र सिंहाच्या वीरोत्तम मातेतून घडलेलं भूमी स्वराज्य। या भूमीला एक राजा मिळाला, फक्त नावाचा नाही तर कर्तृत्वाचा। आणि या महान इतिहासाला पहिल्यांदाच मंदिर रूप देण्याचं सौभाग्य ज्या ठिकाणी लाभलं तेच हे ठिकाण भिवंडीतील मराडेपाडा। होय मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर हीच या भूमीची ओळख। इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनात एकच भावना जागृत होते, शौर्याची, स्वाभिमानाची आणि शिवरायांप्रती निष्ठेची। या मंदिरात प्रवेश केला की असं वाटतं जणू इतिहास हातात हात धरून उभा आहे। प्रत्येक दगड, प्रत्येक नक्षी, प्रत्येक घंटनात शिवचरित्र पुन्हा सांगत असतो। आज आपण येत आहोत या मंदिरात जिथे शिवरायांचा तेजस्वी वारसा आजही जिवंत भासतो। सकाळची हवा आणि स्कूटीची चावी आणि एकच दिशा, महाराजांचं पहिलं मंदिर। मित्राला घेतलं आणि निघालो त्या ठिकाणी जिथं मनाला नवं बळ मिळतं। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। मी क्षितिज फुलाकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या भंडाराच्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि मित्रांनो, आज आपण आलो आहे आपल्या महाराष्ट्रातील एका अशा ठिकाणी ज्यांच्यामुळे आपलं महाराष्ट्र जगभरात प्रसिद्ध झालं आणि ओळखलं जातं। म्हणजेच आपण आलो आहे आज शिवाजी महाराजांच्या शक्तिपीठामध्ये, अर्थात मराडेपाडामध्ये भिवंडी येथे आलो आहे। आणि हा एक्सपिरियन्स तुम्हाला मी या व्हिडिओच्या मार्फत देणार आहे। मंदिराच्या आत पाऊल टाकतात जगाचा गोंगाट मागे राहतो। इथली हवा वेगळीच आहे, शांत, पवित्र आणि शक्तीने भरलेली। महाराजांची मूर्ती पाहताच क्षणभर सगळं थांबतं, जणू आपल्यावर त्यांची नजर आहे, आपल्याला धैर्य देणारी आणि विश्वास देणारी। जसं मी मंदिरामध्ये आलो आणि महाराजांचं जसं दर्शन घेतलं तसं असं वाटलं की म्हणजे वेळ थांबले, असं वाटत फक्त महाराजांकडे बघत राहावं। महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर, तर खरं तर पहिलं मंदिर आंध्र प्रदेशमध्ये झालेलं, जेव्हा मल्लिकार्जुन मंदिराची जेव्हा स्थापना करत होते तेव्हा। पण आपल्या महाराष्ट्रामध्ये ही संकल्पना कशी आली ते मला जाणून घ्यायला आवडेल। नक्कीच 2017 पासून ही मंदिराची संकल्पना मनात आली। त्याच्या अगोदर आमचे डॉक्टर राजू चौधरी यांच्या मनात एक शिवजयंती आम्ही साजरी करायचो। मग त्यांच्या मनात एक इच्छा आली की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर बनवूया। आम्हाला असं वाटलं तर छोटंसं एखादं मंदिर असेल, म्हणजे एखादं आपण स्मारक बोलतोय त्या प्रकारचं मंदिर असेल। पण जसं मंदिराचं भूमिपूजन झाला त्याच्यानंतर मंदिराचा जो प्लॅन आला त्याच्यानंतर असं वाटलं की मंदिर एवढं भव्य दिव्य होईल तर पूर्ण महाराष्ट्रातील सर्व शिवभक्त या मंदिराकडे येतील असं वाटलं होतं। पण आज ते सत्यात झालेलं आहे, म्हणजे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व शिवभक्त या मंदिराकडे येत आहेत। त्या गोष्टीचा खूप आनंद वाटतोय। मंदिराच्या भिंतीवर कोरलेली नक्षी फक्त कला नाही तर इतिहासाचा ठसा आहे। युद्धांच्या आठवणी, स्वराज्याची प्रेरणा आणि दूरवरून येणारा आवाज जणू म्हणतो, स्वराज्य हेच माझं स्वप्न, त्याची किंमत सांभाळा। इथे मिळालं छोटासा मावळा, नाव काय क्रियांश, काय हाय कर, जय शिवराय बोल, जय शिवराय, जय शिवराय। म्हणजे खरं तर या पिढीला आहेत ना, आताच्या पिढीला महाराजांचे संस्कार दिले पाहिजेत। आणि म्हणजे खरंच सॅल्यूट आहे, कारण ह्या लहानपणी महाराजांचं जर शिकवण दिली आपण तर पुढे जाऊन ते एक चांगल्या मार्गावर जातात। खरं तर महाराजांचं नाव जरी घेतलं तरी अंगावर काटा येतो। पण इथे आल्यावर जशी महाराजांची मूर्ती बघतो खरंच मन अगदी प्रसन्न होतं। तर या मूर्ती कशी बनवल्या आणि कुठून बनवून आणले याचा पण काहीतरी गोड इतिहास आहे। नक्कीच आपण बोलले, नक्कीच गोड इतिहास अंगावर शाल घेतात। महाराजांचं नाव घेतलं तरी 2018 रोजी म्हणजे भूमिपूजन झाला। त्याच्यानंतर जो कोरोनाचा पिरियड आला, त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये आमचे डॉक्टर राजीव चौधरी यांच्या कुटुंबावर खूप भयंकर परिस्थिती आली। म्हणजे कोरोनाच्या कालामध्ये एक आई आणि 2 भाऊ गमावले, पण एवढ्या बिकट परिस्थितीतून ते बाहेर निघले। म्हणजे कोरोनाचा काळात काम, म्हणजे एवढी बिकट परिस्थिती असताना, एवढा भयंकर कोरोना असताना पण हे मंदिराचं काम चालू होतं। आणि 2025 रोजी या मंदिराचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते झाला। जसं आपण उल्लेख केला तर महाराजांची मूर्ती, पण त्याच्या अगोदर सांगतोय तर हे मंदिर नसून एक शक्तीपीठ आहे। म्हणजे एखाद्या गड किल्ल्याप्रमाणे या मंदिराला स्वरूप आहे। त्याच्यानंतर जी युवा पिढी आहे पूर्ण महाराजांचा इतिहास विसरत चाललेला आहे। या मंदिराच्या माध्यमातून महाराजांचा पूर्ण इतिहास साकारलेला आहे। म्हणजे युवा पिढी इथून जाताना काही ना काही शिकवण घेऊन त्याच्यानंतर आपण पाहू शकता ज्या महाराजांच्या काळातल्या तोफा आहेत त्या इकडे ठेवलेल्या आहेत।
त्याच्यानंतर महाराजांचे जे शस्त्र वापरायचे ते शस्त्र इकडे आहेत. रिअल हा रिअल म्हणजे भिवंडी तालुक्यातील काशिली गावी त्या खोदकाम करताना यात तोफा सापडल्या होत्या आणि त्यांचे जे सरपंच आहेत देवानंदजी थले साहेब त्या साहेबांनी आपल्याकडे इकडे 2 तोफा दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण महाराजांची जी मूर्ती पाहता या अयोध्यातील शिल्पकार आहेत अरुण योगीराज त्या शिल्पकाराने या मूर्ती घडवलेली आणि महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची गोष्ट अशी की 2018 रोजी ती मूर्ती आपण घडवायला दिली होती आणि 2022 रोजी मोदीजींनी तो शिल्पकार निवडला. जसं आपण बोलतोय का मंदिराची मूर्ती जसं आपण बोलतोय का अयोध्यातील मूर्तीला 2 स्वरूप लाभलेले आहेत तसे आम्ही पण अभिमानाने सांगतो की जी महाराजांची मूर्ती आहे जेव्हा आपण सकाळी महाराजांच्या मंदिरात येतो तर महाराजांचा चेहरा एकदम नॉर्मली असतोय पण जशी संध्याकाळ होते तसं महाराजांचा चेहरा एकदम हसरा होते. म्हणजे असं तो गोष्ट आम्ही अनुभवलेले आहे. त्या मंदिराच्या माध्यमातून अजून आमचे डॉक्टर राजीव चौधरी यांनी छत्रपती संभाजी महाराजांचं मंदिर बनवायचा पण विचार केलेला आहे. त्याच्यानंतर इकडे भक्त निवास होतोय वारकऱ्यांसाठी गुरुकुल चालू होतंय त्याच्यानंतर IPS PSI एज्युकेशन कॉलेज होतंय. तर खरं झाल्यावर मंदिरामध्ये नाही तर आपण गडावर आल्यासारखी फील होत आहे. आपला महाराष्ट्रातील आराध्य दैवत म्हणजे फक्त महाराष्ट्राचं नाव आहे तर संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर महाराष्ट्रातील पहिलं मंदिर आणि भारतातील दुसरं मंदिर इथं झालंय. तर या गडाचं या मंदिराचं पावित्र्य राखणं ही आपली जबाबदारी आहे. तर हे सांगायची गरज नाही मला वाटत कारण महाराष्ट्रातील लोक शिवभक्त तेवढं हुशार आहेत. सर खूप खूप धन्यवाद. तर एकच बोलेन शेवटला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज फक्त एक नाव नाही फक्त एक राजा नाही तर एक विचार आहे. एक जाज्वल्य ज्वाला जी शतकानुशतके अखंड पेटत आहे. त्या तलवारीचा आवाज आजही भूमीत घुमतो. त्यांच्या निर्णयांची छाप आजही आपल्या आयुष्यात मार्ग दाखवते. महाराजांनी दिलेलं स्वराज्य हे फक्त मातीचा तुकडा नव्हता तर होतं स्वतःवर विश्वास ठेवण्याचं धैर्य नीती न्याय आणि माणुसकीचा मार्ग. त्यांनी जेवढं जिंकलं ते किल्ले नव्हते ते लोकांची मनं होती. ती श्रद्धा आजही इथे या मंदिरात श्वास घेते. आज इथून जाताना एकच जाणवलं इतिहास किती जुनं झालं तरी प्रेरणा कधीच जुनी होत नाही. तर मित्रांनो इथे येण्याची इच्छा खूप आधीपासून होती जेव्हापासून हे मंदिर बांधायला सुरुवात झाली. पण काय झालं तर तुम्हाला सांगतो इथे येण्यासाठी ट्रॅव्हलिंगचा खूप मोठा इश्यू आहे. तुम्हाला जर यायचं असेल तर तुमची स्वतःची प्रायव्हेट गाडी घेऊन या. पण आता ते दादा बोलल्याप्रमाणे निधी मंजूर झाली आहे रस्त्यांसाठी तर त्याचं कामसुद्धा लवकर होणार आहे आणि खूप छान असा एक्सपिरियन्स होता. मला जेवढी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवता आली तेवढी पोहोचवली आणि आज आपल्यासोबत जे आहेत त्यांची परत पुन्हा एकदा ओळख करून देतो. तर माझ्यासोबत आहे हर्षद साखरकर ब्लॉग्स म्हणजे हर्षद दादा. इकडे तुम्हाला नक्की व्हिडिओ बघायला मिळेल. नक्कीच त्याला सुद्धा सपोर्ट करा. आणि आपल्याला मिळालेला धनगर बंधू नाव काय दादा लवेश. तर म्हणजे म्हणजे खूप छान वाटलं याला सुद्धा मिळून. जेव्हापासून आम्ही आलोय तेव्हापासून आमच्या सोबत आहे आणि म्हणजे तो कुठून नगरमधून इथे चालत येतात ते आणि म्हणजे एक दिवस वस्ती करतात या शेतामध्ये त्या शेतामध्ये म्हणजे काय शब्दच नाहीत यार. आणि हा एक आपला वंश दादा वंश फोटोग्राफी इंस्टाग्रामला नक्कीच बघा. वंश पाटील व्हिडिओग्राफी. तर पुन्हा मिळत अशाच काही खास ब्लॉगमध्ये घेतो रजा. टाटा बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. जय श्री.